चल का पुढं हो, तुझी सासरवाडी मी कायला पळू पुढं पुढं. असतं का पण कोण घरी बाहेर कोण दिसना. असं असं दाबत जायचं बरं का सासरवाडीत. असं मी अंगेगत नाही चालायचं कधी बी. हा असं वजन पडलं बाय वजन. मामी ओ मामी. कोण आले काय काय भानगड. राम राम. बसा बसा. लांबून आली बाई आज कसं काय आली एवढी गडबड. बसा. कशी सवड झाली लगेच आले काय काय. काय सांगायचंय, तुमच्या गावात महत्वाचं काम निघलं एक. येऊ फाकड्याला म्हणलं चल येऊ सासरवाडीला येडा देऊन तुझ्या नवीन लग्न जमलंय तेवढीच म्हणलं गाठ भेट होईन. काय लग्नाची तयारी कुठवर आली. हा चाललंय ना तीच चाललंय परीतन. बर तयारी व्यवस्थित झाली का लग्नाची. हा करायचं की तसं चाललंय. काय नाही आम्ही माणसं म्हणजे साधी बोळी अजिबात एखाद्याला तारास देणार नाही. इच्छा अपेक्षाच नाही आम्हाला काय. फक्त नवरा नवरीचा जोड चांगला दिसला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं होतं. आणि ह्यांचा जोड म्हणजे चपलीचा जोड कमी जास्त होईल. पण हे जमावली कोणी सोयरी जमावली कोणी. अरे मी जमवली फाकड्यांनी. बया बरं झालं. काय म्हणतो मामी मग. आम्ही माणसं आहे साधी बोळी, आमच्या अपेक्षा काय नाही. पण आमचं म्हणणं काय होतं तेवढं, आम्हाला हुंडा अजिबात नको. हुंडा मागणं हलकट माणसाचं काम. हुंडा मागणाऱ्याच्या काळात धोंडा घालून त्याला नदीत फेकावा. फक्त आमचं काय म्हणणं आहे माहितीये का, एखादा आहे ना फ्रीज बीज दिला का तुम्ही लग्नात, हा मग बरं होईल. हा आमच्यासाठी नाही बरं का, पण कसे तुमचीच पोरगी उद्या गार पाणी पिन, एखादी आईस्क्रीम बिस्क्रीम आणली आम्ही खायला प्यायला बरं पडतंय. तेवढं अन्न वाया जात नाही. बाकी हुंडा बिंडा नाही आमच्या डोक्यात काय. हलकाट माणसाचं काम हुंडा घेणं. आमच्या इथं याकाने हुंडा घेतला 2 महिन्यात लग्न मोडलं. असली असली थेर नाही जमत आम्हाला. हुंडा बिंडा अजिबात नको. बाकी काय बोला की का तुम्ही काहीतरी. नोकरी करायची काय लग्न झाल्यावर. हो करील. काय करणार आहे. ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय आता तेच करीन मग पुढे पण. ब्युटी पार्लर होय. हे असं चालता चालता टाकून देऊ ब्युटी पार्लर. याला काय लागत आहे. दाढी करायचं 4 ब्रश आणलं गंध पावडर आणलं झालं ब्युटी पार्लर. खरड तिच्या आईला दिवसभर म्हणाव. तसं नसतं हो. आणि मग पार्लर वेगळं राहतं लेडीजचं असतंय. अच्छा असं आहे काय. आपल्याला काय कळायचं त्यात. बरं तुम्ही टाकायचं तर टाका. पण आता मी काय म्हणतो मामी, पोरीची इच्छा आहे बरं का ब्युटी पार्लर टाकायची. तेव्हा आहे ना तुम्ही लग्नात एखादी गाडी दिली ना तुमच्याच पोरीला बरं होईल यायला जायला ब्युटी पार्लरला. हा हा मदच तर मनुष्य भारीच आहे बरं का. काय नको गाडी द्या, गाडी नाही गुडी, गुडी नाही रिडी. पण कसं आहे माहितीये का, तुमच्याच पोरीला यायला जायला बरं पडेल. आमच्या डोक्यात काय नाही. हुंडा घेणं आम्हाला पटतच नाही. हुंडा घेणं नालायक माणसाचंच काम. आपल्याला नाही पटत अजिबात. पण मला आहे ना एक प्रश्न कायम पडलाय बरं का. जसं मी लग्न जमवायला आलोय का इथं, मी एक बघितलं तुमची पोरगी लय नाजुकी. आहेच. तिला अशी गरमी ऊन काय सहन होणार नाही. नाही ना. त्यामुळे आम्ही तिला वावरात बी अजिबात पाठवणार नाही. बाहेर निघताना तर आम्ही छत्रीच बी डोके. पण घरात आली समजा गरम झालेली तर मला वाटतं एखादा एसी बी बसून द्यावा तुम्ही. काय एसी एसी ते नाव चपट फाळकाट असते तसलं गार हवा पिकित. कूलर बिलर नसतं का ते म्हणतात. असं होय. काय आपलं 40-50 हजाराचा एसी बसून दिला ना तुम्ही म्हणजे तुमचीच पोरगी आपली गारवेला राहील. 2 रुपयाला 40-50 हजाराला असतंय फक्त. त्याला काय कसं एखादा एसी बीसी असलेलं बरं पडतंय. आमचं टॉन गे का कुठं झोपत आहे गोठ्यात म्हणलं तरी झोपन. पण हिच्यासाठी म्हणतोय हो, हिच्यासाठी जीव तुटतोय. बाकी नाही काय आपलं. आणि एक सांगू का तुम्हाला, एसी आहे का एसी, एसीत बसून गारव्याला टीव्ही बघायची मजाच वेगळी. हे यांचं काय यांच्याकडे बघू का ग. बास करायचं किती उत्तर झालं तुमचं कापासून. काय नको काय नको चला उठा बरं इथून. वाहन ग पुढे वाहन यांच्याकडे बघून दे तुम्हाला. काय होतंय किती बरं झालं तुमचं. ही नको मला ती नको मला ती पाहिजे ही पाहिजे ना मला हुंडा नको. लगेच चालतं व्हायचं. आम्ही हुंडा कावा मागितला मग लगेच चालतं व्हायचं. हुंडा कुठं मागितला. मग काय मागितलं. एक 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 चालूच आहे ना तुमचं. म्हणजे नाही समजू का आम्ही. मग ओळखून घ्यायचं अजिबात. हे असलं असतं का 3-3 बाऱ्या गिरवायचं. हे नाही पाहिजे ती पाहिजे पोरीला.
ती नाही पाहिजे ही पाहिजे सोन्यासारखं लेकरू तुमच्या हवाली करा ना अजून त्याच्या मागे द्या तुमच्या फळाला. पोरीसाठीच मागतोय ना मी. काय गरज नाही काय गरज नाही. हा लगेच निघायचं जा होऊन दे चालतं असला जावाई असला मदत तर म्हणशी चप्पल माझी लगेच उचलायची ह्याला चप्पल टाका पाहिजे होती टाळक्यात हा बाया जसं काय आपण लग्नच नाही बघितले. हा बघ ना हळूहळू किती चालत येत नाही असं पाहिजे नाही तसं पाहिजे कोणून कुठून चाललंय मागायचं काम काय कसलं स्थळ आणलं होतं. आणि असलं काय म्हण हे जावाई हे म्हण हे टोनगा जाऊ दे आई. म्हशी मागचा टोनगा आणि ते आणलाय आपल्याकडे आणि त्याला त्या कूलर आणि चाल इच्छितून आणि काय एकटी पोरगीच वापरणार आहे का तर पोराला काय वापरायचं नाही होय. मग कुठं काय दिल्ली जाईन काय घरात दिले घेतलेलं जाऊ दे त्यापेक्षा लग्न केलेलं बरं. चल घरात आता. चला लय लय डोकं खाल्लं बाई ह्याने नको नको झालं आपल्याला दादा चल. ले हाणलेला का म्हातारीने मला. कसल्या माणसातला काही असली आईला लग्न तुझं आणि 12 गाड्या मोडल्या माझ्या. माणसं आहे ना अशीच असतात बरं का. लग्न जमवायचं नसलं ना काही कारण काढून लग्न मोडतात. रुपडी मागितली होती का आपण त्यांच्याकडे रुपये तरी मागितला का. 1 रुपया तर कुठं मागितलं तेव्हा काहीच नाही हुंडा नाही काय नाही. त्यांच्याच हिताच्या 4 गोष्टी सांगितल्या पण ऐकणंच नाही. जाऊ दे आपल्यासारखी रॉयल माणसं भेटायची नाही त्यांना परत. जाऊन मरून बघू दुसरी पोरगी बरं झालं आताच कळलं. हा, दुसऱ्याला दिलं तर 5-5 लाख हुंडा घेते. हा. आपण रुपडी मागितली नाही तरी आपल्याला बुटाडाने हाणलंय म्हातारीने.